हॅलो मम्मी, बरी आहे ना? माझं काय विचारते बाई, माझं तर पुढं काय होणार आहे माझं मलाच माहिती नाही. काय सांगते अगं, नंदेचा फोन आला होता. हा म्हणे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे तर पोरांना घेऊन येते आणि वरतून नवऱ्याला पण घेऊन येणार आहे. हा लेक जावई पोरं सगळे येणार आहे आणि तेवढेच काय कमी नाही राहिले, जावाच्या पोराला घेऊन येऊ राहिली. हा आता मला वैतागच आलाय बाई. तर काय बोलायचं, आता जावई येणार तर सासूबाईंनी काढली घराची साफसफाई. बाई जावई येणार रे, हे नीट कर ते नीट कर, हे आवर ते आवर. हा मग आता आल्यावर त्यांचे चोचले पाहिजे फक्त. हा म्हणे जावायचा चांगला पाहुणचार करायचा आहे, मटण आणायचंय म्हणे, पावभाजी बनवायची आहे. आताच त्यांची लिस्ट चालू झाली, अजून ते आले नाही. हा फार मला वैताग आलाय बाई. आता भाची म्हणतील पाणीपुरी बनवा, जावई म्हणतील मटण बनवा, लेक म्हणून पावभाजी बनवा. तर काय बाई त्यांचे चोचले. मग महिना कसं जाईन आता, मला तर काय पंचायतच पडली बाई. कसं जाईन माझा महिना, माझं मलाच माहिती. हा त्यांना पाणी द्या, जागेवर सगळं द्या. आणि ते पोरं भाई इतका गोंगाट राहतो त्या पोरांचा, फार मला वैताग येतो. हा एवढेच आहेत पण इतकी मस्ती करतात ना. आणि माय डुग्गूला फार बरंच नाही पाहते अगं. अगं ते नंदीचं मोठं पोरग नुसतं हानीत राहते. हा फार वळण नाही आलं त्याला. काय करायचं आता, जाऊ दे, काय बोलता येत नाही म्हणता येत नाही. आता काय डुग्गूच्या पप्पाला सांगावं लागेल काहीतरी, नाही तर काय आता मी तर काय बोलू शकत नाही. हा परत वरतून म्हणते मीला काय आम्ही जड झालो का बाई. हा काय जाऊ दे, आपल्याला काय कोण नाही करायचं, नाही तर काय. बाकी तू बरी ना? हा ठेव.